लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की आता मानिनी देवासमोर हात जोडून देवाला प्रार्थना करत असते. ह्या घरामधली सर्व इडापिडा ही बाहेर जाऊ दे, घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदू दे. आणि हे परमेश्वरा, तुला सर्व काही गोष्टी माहिती आहेत, मग तू सर्वांवर लक्ष ठेव असं म्हणत असते. तेवढ्यातच आता दारावरती सुनीता आलेली असते आणि जेव्हा मानिनीचं लक्ष सुनीताकडे जातं त्याच वेळेला आपण पाहतो की आता इकडे सुनीता म्हणत असते, आतमध्ये येऊ का? मग मानिनीला तो सगळा काही प्रकार आणि त्या सर्व गोष्टी आठवतात. कशा पद्धतीने सुनीताने इथे काव्यावर आरोप केले होते आणि कशा पद्धतीने इथे आता तिला सरळ सरळ घराच्या बाहेर हकललं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तिला आठवू लागलेल्या असतात आणि हे सर्व काही आठवल्यानंतर आता सुनीता म्हणत असते, अगं मानिनी, घरामध्ये येऊ का? का दारावर आलेल्या पाहुण्याला असंच ताटकळत ठेवणार आहेस? घरामध्ये त्यांना घेणार नाही आहेस का मानिनी? असं म्हटल्याबरोबर आता मानिनी पुन्हा एकदा आठवतं कशा पद्धतीने मानिनीने सुनीताचं थोबाड फोडलं होतं आणि त्यानंतर आता ही पुन्हा इथे आलेली आहे. मग आता सुनीता आपसुकच स्वतःच पुढे येते आणि म्हणत असते, काय गं मानिनी, मैत्रिणीला माफ करणार नाही आहेस का? हे बघ, तू आता मला विसरून गेलीस का गं? तेव्हा मानिनी म्हणत असते, तू पुन्हा काव्याबद्दल काही बोलायला आलीस का? त्याच वेळेला ती म्हणत असते, नाही गं, मी काव्याबद्दल काहीही बोलायला आले नाही, पण तू माझं एकदा ऐकून तरी घे ना, मी काय म्हणते ते. हे बघ, प्लीज एकदा माझं ऐकून घे ना. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, काय आणि कसलं ऐकून घेणार आहे मी तुझं? हे बघ, मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि तेव्हा सुनीता म्हणत असते, अगं, एक मैत्रीण आहेस ना. माझा मुलगा आणि सून दोघेही जण मला सोडून निघून गेले. तेव्हा जाऊन कुठेतरी मला समजलं आणि मला आता इकडे तुझी आठवण आली, म्हणूनच मी तुला भेटायला आले आहे. मग तू मला माफ करणार नाही आहेस का? प्लीज मला माफ कर ना गं. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि तेव्हा आता इकडे मानिनी म्हणत असते, ठीक आहे, केलं मी तुला माफ. असं म्हणून आता तिने माफ केलेलं असतं आणि तेव्हा दोघीजणी सोफ्यावर बसलेले असतात. मग आता सुनीता म्हणत असते, खरं सांगू का मानिनी, खरं तर मला खूप दिवसापासून तुझ्याकडे यायचे, मला तुझी माफी मागायची आहे. पण तुला सांगू का, मला ना असं वाटत होतं की तू मला माफ करशील का नाही, ह्या गोष्टी मला समजतच नव्हत्या आणि म्हणूनच मला तुझ्याकडे यावं की नाही हे कळत नव्हतं. तेव्हा आता इकडे मला वाटलं की जावं आणि तुला भेटावं म्हणून, आणि म्हणूनच मी इकडे आलेले आहे. पण खरं सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघ, इथे मला समजलं की जाऊ दे, माझी मुलगा आणि माझा सून तर नातवाला घेऊन इकडे परदेशात गेले आहेत. पण ते परदेशात गेले आहेत तर म्हणून काय झालं, माझ्या मैत्रिणीच्या दोन्ही सुना आया होणार आहेत, म्हणून म्हटलं तिचं तरी खास अभिनंदन करून यावं आणि म्हणूनच मी इथे आलेले आहे. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच मानिनी म्हणत असते, तुला हे सर्व काही कोणी सांगितलं? मग आता ती म्हणत असते, मला हे सर्व इथे हे आशा आहे ना, आशाची बहीण माझ्या इथं कामाला आहे, तिने ह्या सर्व गोष्टी मला सांगितल्या आणि म्हणूनच मी खास तुझ्याकडे इथे अभिनंदन करायला आली आहे. आता तुझी नातवंड पहिल्यांदा तूच घेणार आहेस ना आणि ते तुझ्याच मांडीवर असतील ना, आणि म्हणूनच मी इथे म्हटलं की जावं आणि पटकन तुझं जाऊन अभिनंदन करावं, म्हणूनच मी इथं आले आहे. आणि बघ ना, मी त्यांच्यासाठी गिफ्टसुद्धा आणले. तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं आशा, हे काय केलेस तू? उगाचच गिफ्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणायची काही गरज नव्हती. का उगाचच हे सर्व काही तू घेऊन आली आहेस? आणि त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, अगं असं काय करतेस? असू दे ना, हे बघ, मी हे सगळं खूप आनंदाने आणि प्रेमाने आणलं आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मानिनीसमोर ते गिफ्ट असतात आणि मानिनी ते गिफ्ट पाहते. आणि जेव्हा मानिनी ते गिफ्ट पाहते तेव्हा मात्र इथे आता मानिनीला खूपच मोठा धक्का बसतो आणि मानिनी विचार करत असते की हे सगळं काय आहे. ती आता लगेचच म्हणत असते, अगं तू ही बाहुली का आणली आहेस आशा? तुला माझ्या स्वप्नाबद्दल समजलंय का? आणि म्हणून तू ही मुद्दामून बाहुली आणलीस का? कशाला, का उगाचच ही बाहुली आणलेली आहेस?
हे बघ, ह्या बाहुलीचं मला नको आहे. आत्ताच्या आत्ता तू ही बाहुली जी आहे ना, तू ती बाहुली घेऊन निघून जा. मला नको आहे ही तुझी बाहुली, प्लीज आत्ताच्या आत्ता ही घेऊन जा, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर असं कोणी आणतं का? बाळ जन्माला येण्याअगोदर कोणी अशा वस्तू आणि हे सगळं काही कोणी घेऊन येतं का? तू हे मुद्दामून केलं आहेस ना. जा, निघ आत्ताच्या आत्ता, चालती हो इथून. मी तुला घरातच का घेतलं ना, तेच मला आता कळत नाही, असं मानिनी म्हणायला लागते. आणि तेव्हा ती म्हणत असते, अगं काय करतेस तू? हे जरा शांत तर बसणार आहेस का? हे बघ मानिनी, दारावर आलेला आनंद असा इकडे झिडकारून लावू नये ग. हे बघ, हे खूप चांगल्या पद्धतीने आणलेलं आहे मी तुला, आणि तू असं करू नकोस ग. हे बघ मी काय म्हणते ते, प्लीज हे गिफ्ट राहू दे. पण तेव्हा मानिनी म्हणत असते, अजिबातच नाही. तू तू नेमकी बाहुलीच का आणलीस? तुला बाहुलीच का बरं आणावीशी वाटली? का तू बाहुली आणलेली आहे सांग ना. आणि काय गे, तुला कळत नाही का ग आशा? 3 महिन्याच्या अगोदर कोणालाही ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. ही साधी गोष्ट तुला इथे समजत नाही आहे का? तू डोक्यावर पडली आहेस का? आणि काय गे सुनीता, तुलासुद्धा समजत नाही का की इथे आईला 3 महिने होईपर्यंत आपण असलं काही कोणाला देत नाही म्हणून? ह्या सगळ्या गोष्टी तुला समजत नाहीत का? आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, समजलं? इथे नाही थांबायचं तू. तेवढ्यात जीवा तिथे आलेला असतो आणि इथे आता सुनीता सरळ सरळ धक्के मारतच तिला घराबाहेर हकलत असते. धक्के मारतच घराबाहेर हकलत असताना आपण पाहतो की आता तिच्या हातून ती बाहुलीसुद्धा पडलेली असते. आणि तिच्या हातून ती बाहुली पडल्यानंतर लगेचच आता इकडे सुनीता म्हणत असते, अगं मानिनी, दारावर आलेल्या सुखाला असं इकडे लाथाडू नये ग. असं म्हणतात की त्या सुखाला आणि त्या आनंदाला दृष्ट लागते. हे बघ, असं करू नकोस. मी काय म्हणते ते तू एकदा ऐकून तरी घे ना. हे बघ, असं नको करूस, असं ते मुद्दामून बोलत असतात. पण आता इकडे सुनीताला सरळ सरळ तिने तिथून काढून दिलेलं असतं, हाकलून दिलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता इकडे ती निघून गेल्यानंतर जीवा येतो आणि म्हणत असतो, आशाताई पाणी आणा प्लीज. मग आता मानिनी म्हणत असते, काय चाललंय तुझं सुद्धा हे सगळं काही? आणि तुम्हा लोकांना इथे सिरियसली घ्यायचंच नाही आहे. अगं पण तू एवढी का चिडलेली आहे? जरा शांत हो. तेव्हा ती म्हणते, कशी शांत होणार आहे सांग ना तू. तू सुद्धा तो पाळणा आणून ठेवला आहेस. तुला मी पाळणा देऊन यायला सांगते किती दिवस झालं, पण तुला पाळणासुद्धा सदा निघून द्यायचा नाही आहे. काय चाललंय तुझं? तू डोक्यावर पडलायस का? हे सर्व काही आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व बोलत असताना आपण पाहतो आता मानिनी फार चिडत असते, रडतसुद्धा असते. आणि तेव्हा मात्र आता इकडे ती म्हणत असते, नाही, आत्ताच्या आत्ता तो पाळणा तू नेऊन दे. आई पण काय झालंय ते तरी सांगणार आहेस का? काय एवढी हायपर होतेस तू? काय एवढी चिडचिड करतेस तू? बोल ना, सगळं काही ठीक होईल आई, नको एवढी काळजी करूस. पण तेव्हा आता मानिनी गप्प बसलेली असते. ती खूप जास्त अस्वस्थ असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या दिवशीची वेळ असते. जीवा त्या पाळण्यासमोर बसलेला असतो. आणि जीवा त्या पाळण्यासमोर बसलेला असताना आपण पाहतो की आता लगेचच इकडे तो पाळणा हातामध्ये घेतो आणि रडायला येत असतं. आणि तेव्हा मानिनी कशा पद्धतीने सांगत असते की आत्ताच्या आत्ता हा पाळणा जो आहे ना, तो निघून दे म्हणून. आणि त्याच वेळेला आता पाळणा कशा पद्धतीने निघून द्यायचा हा विचार तो करत असतो. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानिनीचं म्हणणं असतं की इथे काही जरी झालं ना, तरीसुद्धा ती गोष्ट तू मला विचारली नाही आहेस. आणि ती गोष्ट तू मला विचारली नसल्या कारणाने आत्ताच्या आत्ता तो पाळणा निघून द्यायचा आहे. मग आता तो पाळण्यापाशी बसलेला असतो. तेव्हा नंदिनी तिथे येते. आणि नंदिनी तिथे आल्यानंतर म्हणत असते, काय झाले जीवा? काय एवढे अस्वस्थ आहात? त्याच वेळेला तो म्हणत असतो, नाही ग, काही नाही आहे. आईचं ना, आई खूपच जास्त चिडली आहे. म्हणजे मला कळतच नाही काय करावं आणि काय नाही ते. आईचं काय चाललंय ना, त्याच गोष्टी मला इथे समजत नाही येतं. आणि हे सगळं काही होत असताना आता नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, मी काय म्हणते ऐका ना. हा जो काही पाळणा तुम्ही आणलेला आहे ना, तो पाळणा प्लीज तुम्ही नेऊन देता का? म्हणजे कसं आहे ना, हा पाळणा आपण इथं ठेवायलाच नको आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आईंचं चिडणं अगदी साहजिक आहे. अगं हो, पण ती एवढी का चिडते ना, तेच मला काही समजत नाही. नेमका प्रॉब्लेम काय आहे ना, ते सुद्धा मला इथे कळत नाही. काय चाललेलं आहे ना तिचं? हे बघा, खरं तर ना, म्हणजे चिडणं अगदी साहजिक आहे. तुम्ही एवढ्या सगळ्या त्या गोष्टींचा नका विचार करू. मग त्या जीवा म्हणत असतो, कसा आणि कशा पद्धतीने त्या गोष्टींचा विचार करू नको तेच समजत नाही. नंदिनी म्हणत असते, हे बघा, त्याचं काय आहे ना, जेव्हापासून आईला ह्या सगळ्या गोष्टी समजल्यात ना, तेव्हापासून आई थोड्याशा हळव्या झालेल्या आहेत. आणि म्हणूनच कदाचित त्यांच्यासोबत हे सगळं काही असं होत असेल. प्लीज तुम्ही जरा शांत बसणार आहात का? हे सगळं काही तुम्ही एवढ्या विचाराने नका करू, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो हे सर्व काही बोलत असताना आता मात्र इथे
हे जे काही नंदिनी आहे ना, ती नंदिनी कपाट उघडते आणि कपाट उघडल्यानंतर शारदाने आणलेल्या त्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या वस्तू इथे ती बाहेर काढते आणि जीवाला दाखवत असते आणि म्हणत असते, हे बघा, माझ्याकडे ना एक तुमच्यासाठी गंमत आहे. काय गंमत आहे असं विचारल्यानंतर नंदिनी सांगत असते, हे बघा ना, इथे ना आईनं आमच्या दोघींसाठी सुद्धा सेमच ड्रेस आणलेले आहेत. काय आहे ना, नंतर एकदा प्रेग्नेन्सी वाढली आणि पोट दिसायला लागलं ना, तर मग आम्हाला ना इथे हे असे ड्रेसेस वगैरे घालता येणार नाही ना, म्हणून आईनं आमच्यासाठी हे ड्रेस आणलेले आहेत. बरोबर आता इकडे हे जे काही जीवा आहे ना, तो म्हणत असतो, अरे वा, हे खूपच छान आहे, कमाल आहे. बरं, मी ना आता जे काही इथे माझं एक तो प्रोजेक्ट आहे ना, म्हणजे जे काम आलेलं आहे ना मला, ते मी पूर्ण करतो. जे पाळणाघर बनवायचं आहे ना, मग ते सगळं काही मी इथे पूर्ण करत आहे. आणि तुला सांगू का, जेव्हापासून मी ते प्रोजेक्ट हातामध्ये घेतले ना, त्याचं डिझायनिंग करायला मला फार आनंद होतोय. खरं तर ना, कोणती गोष्ट कुठे डेकोरेट करायची, कशा पद्धतीने करायची, ह्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित अगदी छान छान पद्धतीने करण्याचं ठरवत आहे. आणि एकीकडे हा लोड आहे, मला ना कळतच नाही आईचं वागणं, आई अशी का वागते म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जेव्हा त्याचं काय आहे ना, आईनं ना बहुतेक कोणती तरी गोष्ट ना फार विचार केला आहे, फार मनाला लावून घेतलेली आहे ती गोष्ट, त्याच्यामुळे कदाचित ना आई तसे वागत असाव्या. पण जेव्हा मी काय म्हणते, ऐका ना, आईच्या मनाचा विचार करायला हवा. आई एवढ्या फारशा कधी सहसा चिडचिड करत नाहीत, पण आत्ता ना त्यांची फार जास्त चिडचिड होते. मला असं वाटतंय की काही जरी झालं ना, तरी आपण तो जो काही पाळणा आहे ना, तो परत नेऊन द्यायला हवा. मग आता जीवा म्हणत असतो, हो नंदिनी, तेच करतो मी. आणि तेव्हा आता तो म्हणत असतो, हे जे काही आहे ना माझं प्रोजेक्ट, त्याच्यावरच आता मी काम करायला बसतो, जेणेकरून ते लवकरात लवकर कंप्लीट होईल. मग आता नंदिनी म्हणत असते, हो, तुम्ही तुमचं काम पूर्ण करा. आणि त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता मानिनी तिच्या खोलीमध्ये असते. आणि जेव्हा धनंजय म्हटलेले आहेत की शारदाचे नंदिनीच्या अगोदर 3 मिसगॅरेज झालेले आहेत आणि त्यानंतर आता माझ्या मुलींच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये, त्यामुळे मानिनी थोडीशी डिस्टर्ब असते आणि तोच विचार ती करत असते. सोबतच जीवाने आणलेला पाळणा तिला आठवतो आणि जीवाने आणलेल्या पाळण्यानंतर पुन्हा आणखी थोडीशी डिस्टर्ब झालेली असते. आणि त्याचबरोबर आता ती बाहुली आणि नंदिनीने सांगितलेलं काव्याच्या प्रेग्नेन्सीबद्दलचं ते सगळं काही. काव्याची प्रेग्नेन्सी थोडीशी नाजूक आहे, तिच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण तिची काळजी घेतली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तिला आठवू लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर आता आपण पाहतो की आता लगेचच इकडे सुनीता आलेली असते आणि सुनीता आल्यानंतर तिने केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा तिला आठवतात. मग आता हे सगळं काही आठवल्यानंतर तिचं आता डोकं दुखायला लागलेलं असतं. तेवढ्यातच तिथे मिथून येतो आणि मिथून आल्यानंतर तो म्हणत असतो, वहिनी. तेव्हा मानिनी म्हणत असते, ऐका ना मिथून भाऊजी, मी काय म्हणते ते प्लीज. हे बघा, मी काय सांगते ते तुम्ही नीट ऐका. मला ना आत्ता कोडं सोडवण्यासाठी माझा अजिबात मूड नाही आहे. प्लीज तुम्ही जर कोडं सोडवायला आला असाल ना, तर प्लीज आत्ताच्या आत्ता निघून जा. त्यावर मिथून म्हणत असतो, नाही वहिनी, मी ह्या वेळेला कुठलं कोडं सोडवतोय. मी ते तुम्हाला श्रेयाच्या फीचं सांगितलं होतं ना ते. त्याच वेळेला मानिनी पुन्हा चिडते आणि म्हणत असते, खरं तर ना मी वेंदळीच आहे. मी ना आता आजी होणार आहे म्हटल्यावर मी सगळ्या गोष्टी विसरायला लागलेल्या आहे. मी ना ATMमध्ये जायला विसरले आणि तुम्हाला पैसेसुद्धा द्यायला विसरले. मी काही देणार नाही का मिथून भाऊजी तुम्हाला पैसे? मी देणार आहे ना. मग मी तुम्हाला उद्या पैसे देते ना, तुम्ही काय एवढे हे करताय? त्याच वेळेला मिथून म्हणत असतो, हे बघा, मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही मला उद्या पैसे दिले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण प्लीज असं तुम्ही चिडू नका ना, प्लीज असं तुम्ही शांत व्हा ना. आणि तेव्हा ती म्हणत असते, कशी शांत होणार आहे मी, सांगा ना. नाही होऊ शकत मी आता शांत. त्याच वेळेला मिथून म्हणत असतात, बरं ठीक आहे, तुम्ही मला उद्या पैसे द्या, पण चिडचिड आणि राग आणि त्रागा हे सगळं काही करू नका ना. मग आता मानिनी म्हणत असते, देणारच आहे ना मी तुम्हाला पैसे, नाही का? मी प्रत्येक वेळी देतेच ना तुम्हाला पैसे, मग आत्तासुद्धा तुम्हाला पैसे देणारच आहे ना, असं ती आता इथे बोलत असते. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आता शेवटी मिथून मात्र तिथून निघून जातो. आता मिथून तिथून निघून गेल्यानंतर इथे मानिनीला थोडंसं वाईट वाटत असतं. मानिनी म्हणत असते, मी उगाचच ह्या सगळ्या गोष्टींचा राग इथे मिथून भाऊजीवर काढला, हे असं सगळं काही करायला नको होतं, असं आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की तेवढ्यातच वसू येते. मग आता वसू आल्यानंतर वसू म्हणजे मानिनीलाच वाटतं की मिथूनच आला आहे. मग आता ती म्हणत असते, हे बघा वसूताई, प्लीज आत्ता तुम्ही इथून निघून जा ना, म्हणजे मला ना तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे ना. मला तुम्ही काही सांगायला आला असलात तर
ऐकून घ्यायचं ना, मी कुठल्याही मनस्थितीमध्ये नाही आहे. तेव्हा वसू म्हणत असते, अगं ऐकून तरी घे ना माझं, मी काय म्हणते ते एकदा तुला. हे बघ, मी तुझ्याशी कोणत्याही पद्धतीने भांडायला वगैरे कशालाही आले नाही आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, म्हणजे गुरुजींनी सांगितलेलं जे काही भाकीत आहे ना, त्या भाकिताबद्दल मी इथे थोडंसं बोलायला आले आहे. प्लीज जरा एकदा ऐकून घे ना. मग आता हे लोक म्हणत असतात, काय आणि कसलं भाकीत? तेव्हा वसू म्हणत असते, अगं गुरुजींनी काय सांगितलंय तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, गुरुजींनी असं सांगितलेलं आहे की इथे मला ना काव्याच्या हातामध्ये बाळ दिसतंय. मग आता मानिनीला थोडासा आनंद होतो. पुन्हा वसू म्हणत असते, अगं गुरुजींनी हे सगळं काही सांगितलेलं आहे खरं, पण तुला एक गोष्ट सांगू का? गुरुजींनी हे स्पष्ट नाही सांगितलं की त्यांना काव्याच्या हातामध्ये बाळ दिसतंय, पण ते बाळ नेमकं काव्याचंच आहे का आणखी कोणाचं आहे हे मात्र अजिबातच दिसत नाही किंवा तिने पाहिलेलं नाही. मग मला तीच गोष्ट इथे समजत नाही की बाळ दिसतंय ते नेमकं कोणाचं दिसतंय म्हणून. आता गुरुजी असं का बोलले असतील ग, असं सुद्धा आता इकडे लगेचच तो म्हणत असते. तेव्हा मानिनी म्हणत असते, हे बघा वसुताई, उगाचच तुम्ही माझ्या मनामध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी घालून हे सगळं काही अशा पद्धतीने टाकू नका, कळलं का तुम्हाला? मला तुमचं ना काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. प्लीज तुम्ही जरा शांत बसणार आहात का? पण आता लगेचच इकडे वसू म्हणत असते, बाई मला जे काही सांगायचं होतं ना ते फक्त मी तुला सांगितलेलं आहे, बाकी माझं म्हणणं काहीही नाही, समजलं तुला? असं म्हणून आता ती निघून जाते. इकडे विजय मस्त वडापाववर ताव मारत असतात आणि तेवढ्यातच आता मानिनी गेलेली असते, वसू गेलेली असते. आणि वसू गेल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे ते म्हणत असतात, विजय म्हणत असतो, तुम्ही खाणार का वडापाव? तेव्हा वसू म्हणत असते, काय हो विजयराव, तुम्ही पण वडापाव खात बसला कशाला आणि काय गरज आहे वडापाव वगैरे खाण्याची? आणि त्याचबरोबर इकडे ते म्हणत असतात, खा हो तुम्ही वडापाव, मस्तपैकी एन्जॉय करा, आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही आहोत. त्याच वेळेला वसू म्हणत असते, अहो पण तुमचं लक्षात येतं आहे का तुमचं काय चाललेलं आहे? म्हणजे इथे तुम्ही फक्त अशा शांत बसणार आहात का? त्याच वेळेला आपण पाहतो की आता ती म्हणत असते, नाही नाही शांत वगैरे असं काहीही नाही आहे, पण मला ना त्या काव्याचं थोडंसं टेन्शन येते. म्हणजे बघा ना, ती काव्या ना थोडीशी जास्तच हे करते. मग आता वसू म्हणत असते, तुम्ही कशाला उगाचच काळजी करताय? मग नाही, तुम्ही आजचा चान्स तुम्हाला चांगला आहे ना? मग आता ती म्हणत असते, कसला आणि कोणता चान्स? मग आता इकडे तुम्ही फक्त थोडेसे पैसे खर्चा, घरातून सगळ्यांना इथे बाहेर काढा. एकदा का घरातून सगळ्यांना बाहेर काढलं ना तर मग ती काव्या घरामध्ये एकटीच राहणार आहे ना. मग ती काव्या घरामध्ये एकटीच असेल ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतील, असं आता इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो आता इकडे विजय मिथुनचं म्हणत असतात, मिथुन कुठेही नाही जाऊ शकत. मग आता ते म्हणतात की तुम्ही थोडेसे पैसे खर्च करा ना, बघा नक्कीच ते इथून पुढून कुठेतरी निघून जातील. असं बोलल्यानंतर आपण असं पाहतो की आता लगेचच इकडे मिथुनकडे जातो आणि म्हणत असतो, उघडदार देवा आता उघडदार देवा. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता विजय मिथुन म्हणत असतात, काय चाललंय नेमकं, कोणतं दार उघडायचं आहे आणि कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहात? तेव्हा तो म्हणत असतो, काय हो तुम्ही खरंच वेडे आहात का? तुम्ही खरंच भोळे आहात का? तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजत नाही आहेत का? की मुद्दामच न समजल्यासारखं हे सगळं काही तुम्ही करताय? मुद्दामून हे सगळं करताय का? तुम्हाला हे सगळं काही समजत नाही आहे का? तेव्हा मिथुन म्हणत असतो, एक मिनिट, हे असलं बोलायचं नाही, समजलं? आणि कोणाबद्दल आणि कशाबद्दल बोलताय? तेव्हा विजय म्हणत असतो, त्याचं काय ना, आत्ता मानिनी वहिनी ज्या तुमच्या आहेत ना, त्या मानिनी वहिनी इथे खाली बऱ्याच काही गोष्टी इथे त्या बोलत होत्या आणि त्या एवढं सगळं काही बोलत होत्या ना, त्यामुळे मी विचार केला की नेमकं तुमचं काय चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर त्या म्हणत होत्या, हे मिथुन काका पैसे मागतात नुसते, काम वगैरे काहीच करत नाही आहेत. तेव्हा मिथुन म्हणत असतो, छे अजिबातच नाही. आणि तेव्हा तो त्यांचे कॉलर पकडतो आणि मिथुन म्हणत असतात, मानिनी वहिनी असं बोलणं हे शक्यच नाही आहे, कळलं? आणि हे तुम्हाला असं का वाटतंय? हे चुकीचं आहे खूप. तेव्हा विजय म्हणत असतो, आता मी कशाला काय चुकीचं बोलतोय? पण तुमचं काय झालं? श्रेयाच्या फीचं काय झालं? दिली का तुम्हाला श्रेयाची फी? नाही ना दिली. मग मला सांगा, तुम्हाला जर श्रेयाची फी दिली नसेल तर मग काय आहे? बोला ना. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतायत का? त्याच वेळेला आता इकडे मिथुन थोडासा शांत बसतो आणि पुन्हा एकदा इथे तो म्हणत असतो, काही हरकत नाही, तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर मी नक्की देऊ शकतो, मी तुम्हाला मदत करण्यासाठी सुद्धा तयार आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता लगेचच इथे मिथुनला थोडंसं वाईट वाटलेलं असतं.
आणि मिथुनला वाईट वाटल्यानंतर आपण पाहतो की इथे लगेचच आता विजय म्हणत असतो, उघडदार देवा आता उघडदार देवा, आणि पिते डोळे दूध मिटूने जात मांजराची, असं म्हणून तो निघून जातो. इथे मिथुनला थोडंसं वाईट वाटलेलं असतं. असो, आता रात्र झालेली आहे. रात्र झाल्यानंतर इथे आता काव्या आणि पार्थ हे शांतपणे झोपलेले असतात. आता इकडे काव्या ही म्हणजे पार्थचा हात जो आहे तो तिच्या मानेखाली असतो आणि झोपल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे काव्या ह्या कुशीवरून ह्या कुशीवर होत असते बेडच्या दुसऱ्या टोकाला, आणि तेवढ्यातच ती तिथून खाली पडणार. आता खाली पडणार तर इकडे मानिनीला एक भयानक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये पुन्हा तीच भावली तिला दिसत असते. आणि तीच भावली तिला दिसल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे काव्या पडणार तेवढ्यातच पार्थ हा तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला स्वतःकडे ओढून घेत असतो. आता स्वतःकडे ओढून घेतल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती बाहुली इथे जिन्यावरून खाली पडत असते. मानिनी उठून बसलेली असते आणि जेव्हा मानिनी उठून बसते तेव्हा मात्र इकडे आता आपण पाहतो की काव्याला पार्थने ओढून घेतलेलं असतं आणि काव्या सेफ असते. पण जेव्हा मानिनी इकडे ओढून उठून बसत असते तेव्हा मात्र इथे ती खूप अस्वस्थ असते आणि म्हणत असते, हे सगळं काही काय चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत का होत आहेत, हे असं बाहुलीचं सतत मला स्वप्न का बरं पडत आहे, नेमकं इथे काय कसले संकेत आहे देवा, मला कळत नाही. माझ्या दोन्हीही इथे सुनांचं सगळं काही व्यवस्थित झालेलं मला पाहायचं आहे, पण हे माझ्या दोन्ही सुनांचं सगळं व्यवस्थित होणार आहे की नाही हे सुद्धा मला आता इथे समजत नाही. काय करू देवा परमेश्वरा, मला कळत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्याचं जे काही चित्र आहे ते काव्याचं चित्र आता इकडे उडायला तिथून सुरुवात होत असतं. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, काय करावं, किती वाजलेत, पाहते तर पहाटचे 3-3:30 झालेले असतात. पहाटची स्वप्न खरी होतात, हे स्वप्न खरं व्हायला नको, असा मानिनी विचार करत असते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जे काव्याचं ड्रॉइंग आहे ते ड्रॉइंग इथे हवेच्या झोकाने उडत असतं. तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. आता मानिनी, जीवा, नंदिनी आणि सोबतच पार्थ हे चौघेजणही आता डायनिंग टेबलवर बसलेले असतात. मानिनीचे डोळे थोडेसे लाल झालेले असतात, रात्रभर झोप नसते व्यवस्थित. चहा घेत असते आणि चहा घेत असताना त्याच वेळेला आपण पाहतो आता इकडे जीवा म्हणत असतो, आई काय झाले तुला, तू बरी आहेस ना, तू ठीक आहेस ना, तुला कसला त्रास तर होत नाही आहे ना. तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते, कसला त्रास होत नाही मला, तुला पण सांगितलं आहे ना मी की तो पाळणा परत नेऊन दे म्हणून. किती वेळा सांगायचं तुला की तो पाळणा इथे ठेवू नकोस म्हणून, पण तुला आईचं ऐकायचंच नाही काही. तू का असं वागतोयस मेल्या, हां, किती वेळा सांगितलं आहे की तो पाळणा परत नेऊन दे म्हणून, पण तुला तो ऐकायचंच नाही आहे माझं. त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, हो मी सुद्धा ना, काय तू काय आणलंस बाळासाठी. मग आता पार्थ मनामध्येच विचार करत असतो, नाही नाही नको नको, जर मी ह्या सगळ्या गोष्टी आईला सांगितल्या ना तर उगाचच नसल्याला काहीतरी प्रॉब्लेम होईल. नाही नाही, मी अजिबात हे सगळं काही आईला सांगतच नाही आत्ता, असं म्हणून आता लगेचच इकडे जो जीवा आहे तो मानिनीची चेष्टा करत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे मानिनी म्हणत असते, तुम्हाला माझी जी काही चेष्टा करायची आहे ना ती सगळी चेष्टा तुम्ही माझी करा, मला ना तुमच्याशी कोणाशी काही बोलायचंच नाही आहे, मी जाते आपली गुरुजींकडे. तेव्हा जीवा म्हणत असतो, आता काही गुरुजींना पाळणा देणार आहेस का नाही. मग आता मानिनी पुन्हा त्याच्यावर चिडते. तेवढ्यातच मिथून येतात आणि मिथून मानिनीशी बोलत असतात, त्यांना पैशाबद्दलच बोलायचं असतं. त्याच वेळेला आता इकडे मिथून म्हणत असतात, वहिनी. तेव्हा मानिनी म्हणते, हे बघा मिथून भाऊजी, मला ना आत्ता तुमचं कोडं सोडवण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, प्लीज तुम्ही आत्ता ना इथून निघून जा आणि मला इथे गुरुजींकडे जायचं आहे. तेव्हा मिथून म्हणत असतात, मला कोडं नाही सोडवायचं आहे, ऐकून तरी घ्या. पण मानिनी काहीच ऐकत नाही आणि तेव्हा मिथूनसुद्धा निघून जातो. मग आता जीवा आणि इथे पार्थ म्हणत असतात, आता ह्याचं काय बिनसलं आहे, काय झालेलं आहे. आता नंदिनी विचारामध्ये असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो बहुतेक ना घरातले सगळेजणच बाहेर गेलेले आहेत आणि सर्वजणच बाहेर गेलेले असल्या कारणाने आता इथे ना काव्य एकटीच अभ्यास करत तिच्या खोलीमध्ये बसलेली आहे. आणि त्याच वेळेला अचानकच लाईट्स बंद होतात. अचानक लाईट बंद होतात कारण इकडे इथे वसू आणि विजय
ह्या दोघांनी सुद्धा लाईट्स बंद केलेल्या असतात आणि येऊन ते आता काव्याच्या दारापाशी येऊन उभे राहत असतात. आता इकडे काव्या म्हणत असते, लाईट्स अचानकच कशा काय गेल्या, आणि त्याच वेळेला तिला गुदमरल्यासारखं होतं. गरमीचे दिवस असल्यामुळे AC बंद, त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्यामुळे तिला त्रास होऊ लागतो आणि तेव्हा ती आता विचार करत असते की आता काय करू. मग आता लगेचच पाण्याची बॉटल घेते आणि तिथून बाहेर येत असते. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही एखादी गोष्ट नोटीस केली असेल तर तुम्हाला माहिती आहे ना, काव्य आणि पार्थची खोली ही खालीच आहे. पण बघा ना, आत्ता त्यांनी वर दाखवलेली आहे. बहुतेक त्यांना हा सीन घ्यायचा असावा म्हणून कदाचित असेल. पण असो, आता काव्या ही जिन्यातून खाली येत असते. तेवढ्यातच तिला कसं तरी होतं. हातातल्या जी पाण्याची बॉटल आहे ना, त्या बॉटलमधलं पाणी हे जिन्यावर सांडलं जातं. आता विजय आणि वसू हे सगळं दोघंजणं पाहत असतात. तेवढ्यातच काव्या डोक्याला हात लावते. पाण्याची बॉटल खाली पडलेली असते आणि हळूहळू आता जिना उतरायला लागलेली असते. इकडे आता हे दोघे जण वाटच बघत असतात. कधी एकदा काव्या खाली पडते, कधी एकदा तिचं मिसगॅरेज होतंय, तिच्या बाळाला आपण संपवतो ह्याचीच वाट ते बघत असतात. आता काव्याचे पाय पायरीवरून खाली येत असतात, पण पाणी सांडलेलं असतं, त्यामुळे कदाचित काव्याचा पाय घसरण्याची शक्यता असते. पण प्रेक्षकांनो, हे असं काही होणार नाही, कारण कोणीतरी येईल आणि काव्याला पडण्यापासून वाचवेल. हे नक्की होऊ शकतं. तर पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.